हाय, साधी सोपी रुचकर रेसिपी. चला तर मग बनवूया हेल्दी असा उपमा. हेल्दी यासाठी हिच्यामध्ये भरपूर भाज्या घातल्या आहेत आणि माझ्या मुलाला काजू आवडतात तळलेले आणि शेंगदाणे, त्यामुळे हेल्दी. तर चला बघूयात साहित्य काय काय. मी इथे बारीक रवा घेतला आहे, उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ थोडी थोडी, टोमॅटो, मका आणि मटार, कांदा, कढीपत्ता, शिमला मिरची आणि मिरची हिरवी, काजू त्याचे 2 भाग केले आणि शेंगदाणे. तुम्हाला हव्या त्या भाज्या टाकू शकता तुम्ही. चला तर मग बनवूया. गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तुमच्या अंदाजे तेल टाकायचं. कमी जास्त होऊ शकतं ना. त्याच्यात काजू आणि शेंगदाणे तळून घेऊयात. खरपूस झाल्यानंतर ते काढून घेऊयात. मी याच्यात पहिले खूप कमी तेल टाकलं आहे, कारण आपल्याला ते शेंगदाणे आणि काजू काढल्यानंतर रवा टाकायचा आहे. तर रवा टाकून घेतला आहे. आता भाजून घेऊयात त्याला छान. इकडे मी गरम पाणी करायला ठेवत आहे. तर मी 1 वाटी रवा घेतला आहे, पण रव्याला कमी जास्त पाणी होऊ शकते. अंदाजे मी 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे. रवा छान भाजून झाला आहे, काढून घेते. त्याच कढईमध्ये पुन्हा तेल टाकते. आता आपल्याला उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ तळूयात. त्याच्यामध्ये थोडी लालसर झाली ना की मग बाकीचं सामग्री टाकायची. मोहरी टाकली, मोहरी तडतडली, कांदा, मिरची, शिमला मिरची हे टाकून घेऊयात आणि कढीपत्ता आहे त्याच्यामध्ये. आता मटार आणि मका. मला आवडतो मटार टाकलेला आणि मका टाकलेला. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घ्या. हे छान झाले की याच्यामध्येच मी टोमॅटो टाकणार, कारण टोमॅटोला जास्त वेळ लागत नाही ना, म्हणून उशिरा टाकणार. आता ह्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात. रवा चांगला मिक्स करून घ्यायचा. आता मीठ हिच्यामध्येच टाकूयात, कारण मीठ हिच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला कळते की किती मीठ टाकायचं आणि किती नाही. कारण पाणी टाकल्यानंतर कुठे लागते मीठ, कुठं लागत नाही, त्यामुळे हिच्यामध्येच टाकायचं. नंतर पाणी टाकूयात.
आता याला छान होऊ द्यायचं आहे. बघा सगळं पाणी आटलं आहे. थोडी वाफ काढून घेऊया त्याच्यावर 1-2 मिनटं. कोथिंबीर, काजू बदाम आपण तळून ठेवले होते ते टाकले आणि घ्यायचं खायला. या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कसा झाला मला नक्की सांगा. बाय.